ऐकू येते का काही? नाही, आधी येत होता, आता नाही येते. म्हणजे राजवाडे, अहो राजवाडे, उठा. नारायण दादा, नारायण दादा, कोणी आहे का? हो राजवाडे, काय होतंय? राजवाडे, उठा ना. काय होतंय? ऐका ऐका, उठा 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 उठा. काय काय खिडक्या का कोणी बंद करून ठेवल्या सगळ्या या? बस ना. थांब थांब, मी आहे ना, मी देतो. हे घे समोर, घे पाणी पी. बरं वाटतंय ना? त्रास नाही ना होतं तुला? काय चाललंय घरात? कोण दृष्ट लावतंय माझ्या लेकरांना? एवढा माहित. तर ना त्या पेस्ट कंट्रोल वाल्याला जाऊन फटकावणार आहे. अंशू, रिलॅक्स, मी ठीक आहे. दादा तू कसं काय आतमध्ये अडकलास रे? आणि मुळात तूच म्हणाला होतास ना की पेस्ट कंट्रोल करून घे, म्हणून तर अंशुमनने त्याला बोलावलं. आणि पण मला एक कळत नाही की तुला इतका त्रास होतोय, पण तुझी औषधं सगळी रूम मध्ये होती ना? एखादी गोळी घ्यायची होतीस, ऍटलीस्ट इनहेलर तरी वापरायचं होतंस. अगं तेच तर करत होतो मी. माझ्या गोळ्यांचा बॉक्सच कुठे मला सापडला नाही. मी हाका मारत होतो मदतीसाठी, पण मला काही सुधरतच नव्हतं तेव्हा काय करायचं ते. म्हणजे तुझा तो मेडिकल बॉक्स नेहमीच्या ठिकाणी नव्हता का? नाही ना. पण मग तुझ्या गोळ्या जाणार कुठे? तू बाहेर आणल्या होत्यास? नाही काकू. मग घरातच असतील रे, कदाचित तुझ्याकडनंच इथे तिथे राहिले असेल. अंशू, जा जरा जाऊन बघ जा. हा. राजवाडे, तुम्हाला नक्की डॉक्टरकडे जायचं नाही आहे ना? नाही, खरंच नको. बरं वाटते मला आता. आता हे बघ, तुझ्या औषधांचा बॉक्स डस्टबिन मध्ये पडला होता. ओ माय गॉड, डस्टबिन मध्ये सापडला? तिथे कसा पोचला? अंशू, तू झाडत होतास ना, तेव्हा तुला तो डस्टबिन मध्ये बॉक्स नाही दिसला का रे? नाही, म्हणजे दिसला, पण मला वाटलं एक्सपायर झाले असतील म्हणून टाकलंय ते डस्टबिन मध्ये. एक्सपायर कसा होईल? मागच्या आठवड्यातच मी औषधं रिफिल केली आहेत. रिफिल केला होतास तर मग अख्खा बॉक्सच टाकून का दिलास? मी का टाकेन काकू? त्या औषधांची मला किती गरज आहे तुला माहिती आहे ना. हो, बरोबर आहे तेही. मम्मा, मी दादांच्या औषधांना हातच लावत नाही. अंशू, मग मी सकाळपासून काम करतोय. स्टाफला विचार, मी नाही गेलो दादाच्या रूमकडे. खरंच वहिनी. काकू असू दे, मी रिप्लेस करेन. नाही नाही, तो प्रश्नच नाहीये. आज गरजेच्या वेळी तुझ्या गोळ्या मिळायला हव्या होत्या ना, त्या नाही ना मिळाल्या. कारण कोणीतरी त्या डस्टबिन मध्ये फेकल्या. आता मी आणि आई तर नाही फेकू शकत, कारण का आम्हाला माहिती आहे ना त्याचं महत्व काय ते. आनंद, आधीच्या मीटिंगचे रिपोर्ट्स आहेत ना, म्हणजे त्याचा काही रेफरन्स लागला तर वापरता येईल आपल्याला. आणि आधीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये झालेले सगळे मॉडिफिकेशन्स. हो, मी ते सगळे कंपाईल करून ठेवलेत आणि क्लायंटला कालच पाठवून ठेवले, मेल केले. ओके, गुड. समर, आपली सगळी तयारी झालेली आहे. तसं नाही आनंद, खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे हे. आपल्याला काही झालं तरी सुद्धा मिळायलाच हवं, म्हणून मी परत परत विचारतो. समर, रिलॅक्स रे. खूप टेन्शन घेण्यात पण काही पॉइंट नाही ना. आणि हे बघ, आपण पूर्ण प्रयत्न करू. ऑफकोर्स आपण पूर्ण प्रयत्न करू. आणि हो, ओके ओके. आणि ही मीटिंग झाली ना की त्या पाठारेचं पण फॉलोअप घेऊया. हा, आणि त्या परेराचं काय झालं? त्याला करायचंय का नाही डील?
म्हणजे 17 वेळा नुसत्या मिटिंगच झाल्या, पुढे काहीच घडत नाही. आणि हे असं सगळं एकत्र आलं ना की मग पॅनिक व्हायला होता. ऐक ना, ऐक, तू 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 जरा बस बरं आधी. तू बस आधी, बस. ठीक आहे, पाणी पी. हो. तू आत्ता का पॅनिक होतोयस? शांत हो, रिलॅक्स. तसं नाही रे, तू नसताना मध्ये 2-3 मीटिंग कॅन्सल झाल्या, त्यामुळे त्यांना असं वाटायचं की त्यांना काहीही वाटणार नाही. तू आधी आपण या मीटिंग वरती फोकस करूया का आपण? बाकीचे फॉलोअप घ्यायला पुरेसा वेळ आहे आपल्याकडे. हं? तू 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 ओकेस ना? हा हो, ओके ओके हो. खूप स्ट्रेस घेतल्यासारखं वाटतंय तू. तसं नाही रे, रेप्युटेशन आहे आपल्या कंपनीचं. आपण डेडलाईनच्या आधी आपले कामं पूर्ण करतो. म्हणजे 1 तास जरी उशीर झाला ना तरी त्यांनी आपलं इम्प्रेशन नको खराब व्हायला, याची काळजी वाटते, बाकी काही नाही. समर मी आहे ना. मी आपल्या कंपनीचं रेप्युटेशन किंवा इम्प्रेशन डाऊन कसं काय होते? मी करेन हँडल. तू जरा खात्री बाळ, प्लीज शांत हो. तुझी खात्री आहेच मला. मग झालं तर अरे खाऊन टाकू आजची मीटिंग आपण. जस्ट एम फॉर द बेस्ट. येस, एम फॉर द बेस्ट. हा ठीक आहे, ओके. क्लायंट आलेत, मी जातो रिसीव्ह करा. थांब. मी त्यांना रिसिव्ह करण्यासाठी जातो. तू शांत हो, रिलॅक्स. मी आलोच. हा